1 2 3 स्टार्ट. 1 2 1 2 1 2 3 2 3 स्टार्ट. 1 2 1 2 1 2. ओके 2 3 बघा इकडे. व्हेरी गुड. ओके यस. स्माइल. उसको ये बाजू से जाने दो. तुम्ही इकडनं या इकडनं. फोटो काढतात. शूटिंग चालू आहे. या हॅलो, नमस्कार रसिकांनो. गेल्या वर्षी आम्ही या मंचावरती मंगळागौरी कार्यक्रम सादर केला होता. यावर्षी थोड्या नवीन बायकांनी मला आग्रह केला की यावर्षी तुम्ही ताई करा, ताई करा, ताई करा. आणि मी त्यांना तेवढा प्रॉमिस मागच्या वर्षी दिला होता की तुम्ही जर इच्छुक असताल तर नक्कीच मी हा कार्यक्रम पुन्हा इथे करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा हा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एका विठ्ठलाच्या दर्शनासाठी एका व्यक्तीला जाता आलं नाही, ती कासावीस झाली की मला पंढरीच्या वारीला जाता येत नाही. तिचं पूर्णपणे इथे आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे की तिचं विठ्ठलाचं दर्शन कसं तिला आम्ही घडवून आणलं मैत्रिणींनी, ते थोडक्यात आम्ही इथे दाखवलेले आहे. तेव्हा कार्यक्रम हा थोडा 5 मिनिटातच सुरुवात होईल. त्यामुळे सगळ्यांनी, आणि काही मोठा नाहीये त्यामुळे कोणी मध्ये उठू नका, कारण लास्टचं जे आहे ना ते बघण्यात फार आनंद वाटेल तुम्हाला. खरंच तुम्हालाही विठ्ठलाचं दर्शन घडेल इथे असून, याची मी खात्री देईन. 1 तासाचा कार्यक्रम जास्तीत जास्त जाईल. माझा आहे तर 1 तासाचा, पण मध्ये थोडंसं फार जातं मागे पुढे टायमिंग, तर मी 1 तास सांगते. पण लास्ट पर्यंत बसले तर खरंच तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन मी इथे घडवून आणेल. पंढरपूरला जायचं ना, मी सांगते जावं लागणार नाही, इतकी मी शाश्वती देते. तर विठ्ठलाचं दर्शन करायचं असेल तर आजपर्यंत तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागेल आणि गस सोसावी लागेल. पण खरंच तुम्ही एन्जॉय करताय एवढं नक्की करा. माझ्या मैत्रिणी खूप 1 महिना झाला त्या प्रॅक्टिस करतायत, त्याच्यावरती परिश्रम करतायत. शेवटी माणूस आहे, त्याला सगळं शिकायला वेळ लागतो, पण त्या शिकल्या आणि त्याने खूप प्रयत्न केले. तर त्यांच्या प्रयत्नांना यश तुम्ही बघून देणार आहात. तुमच्या टाळ्यांचा गजर म्हणजे त्यांचे यश. नमस्कार मंडळी. आज अगदी महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. खूप बरं वाटतंय की मंगळागौरीचा खेळ आमचा बघण्यासाठी. आता मी फक्त 2च मिनिटं घेणार आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणींची ओळख करून देणार आहे. कृपया एकेकीने जरा पुढे यावं आणि सांगावं, कारण नावांचा पण खूप गोंधळ होत आहे. पहिली मी सुरुवात करते. लता माळी. लता माळी BST. भारती गगलाणी. जयश्री गगलाणी. जयश्री गगलाणी. एक मिनिट. सीमा भोसले. टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी, उत्साह येईल सगळ्यांना. नेहा रेडीज BST क्वार्टर. सुवर्णा देसाई ठाकूर कॉम्प्लेक्स. भारती गोपियानी अशोकनगर. छाया माळी भिंडे आपले ठाकूर कॉम्प्लेक्स. सुचिता चव्हाण BST क्वार्टर. आणि आपल्या सगळ्यांना परिचित आहेच मीनाताई राणे आणि मी योगिनी जोशी. आणि शेवटी मला ओळख करून द्यायची कल्पना
कल्पनाची. ही माझी फार पूर्वीपासूनची मैत्रीण आहे आणि एक अद्भुतपूर्ण रसायन आहे हे. तुम्ही आता बघायलाच तिची ओळख काय करून द्यावा हाच आम्हाला प्रश्न असतो. पण खूप छान हुशार टॅलेंट एवढंच आता मी सध्या बोलते. आपण पुढे आता आपल्या खेळाला सुरुवात करूया. नमस्कार. हॅलो. अशाप्रमाणे आम्ही मंगळागौरीची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. हॅलो. त्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात जशी आपण श्री गणेशाच्या नावाने करतो तेव्हा त्या श्री गणेशाला माझे वंदन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळागौरीच्या आरतीशिवाय कुठलीच मंगळागौर साजरी केली जात नाही. म्हणून छोटीशी मंगळागौर आपण आरती इथे एकच कडवं मी सादरीकरण केलेलं आहे. आता आपण दाखवतोय की कासावीस झालेली की मला पंढरीला जाता येत नाही ती तिच्या वेदना थोड्याशा स्पष्ट करते. त्या आपण पाहून घेऊया. काय होते माझं डोकं दुखतंय का? 2 दिवसापासून पाहते तुमची तब्येत नरम वाटते. तुम्हाला औषध देते. थांबा, गोळी देते. हे घ्या पाणी. हे काय तुमचं अंग किती गरम वाटतंय? हा, तुमच्या अंगात ताप आहे. तुम्ही बाबांची काळजी करताय का? बाबांची काळजी करू नका. आपण आहोत ना. तुम्हाला अंगात एवढा ताप असताना तुम्ही सांगितलं पण नाही मला. आपण डॉक्टरकडे जाऊया. चला. तुम्हाला बरं वाटलं तरच यावर्षी मी वारीला जाईल. नाही तर मी काही यावर्षी वारीला जाणार नाही. तुम्हाला पहिले बरं वाटणं हे माझं महत्त्व आहे. चला आपण डॉक्टरकडे जाऊया. औषध आणूया. काय झालं? काय एवढी उदास आहेस? यावेळेस मला काही वारीला जाता येईल असं काही वाटत नाही. त्याची माझ्या सासू सासऱ्यांची दोघांची तब्येत ठीक नाही. दरवर्षी मी वारीला जाते पण त्यांच्यानंतर माझ्या घराची जबाबदारी त्या सांभाळायच्या म्हणून मी निर्धास्तपणे वारी करते. पण यावर्षी माझी वारी संपन्न होईल असं काही मला वाटत नाही. माझं पांडुरंगाचं दर्शन काही मला होईल असं वाटत नाही. माझी पांडुरंगाजवळ एकच विनंती आहे की माझ्या सासू सासऱ्यांना आई बाबांना त्यांना बरं वाटू दे तर मी तुझ्या दर्शनाला येईल. मला काही वाटत नाही यावर्षी पांडुरंगाचं दर्शन माझं होतंय की नाही. मी तुला मंगळागौरीच्या खेळातून पांडुरंगाचं दर्शन घडवून आणते. चल. अशा रीतीने एखादी कासावीस झालेली दर्शनाला तिला जाता येत नाहीये. मैत्रिणीने तर तिला सांगितलं मी दर्शन घडवून आणते. पण बघूया ती कशी या मंगळागौरीच्या कार्यक्रमातनं विठ्ठलाचं तिला दर्शन घडवून आणते. तर चला आपण कार्यक्रमाला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू. तर चला.
दिंड्या झाल्या मोडून. अहो पण मुंबई बंदरावर फिरायचं राहिले की. चला मग होळीत तुम्हाला मुंबई सारख्या बंदरावर फिरून आणते. चला तर पाहू होळी. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. बसून होडी काय शिरबिली गो शिरबिली. जातो गेला मुंबई शहराला गो शहराला. वाढलेल्या वादळ मोठीया गो मोठीया. वरल्या बहिणीच्या उघडीला गो उघडीला. नंदयोध्या आमच्या उघडीला गो उघडीला. बाई 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 थोड्या घालून मित्र जमली. आज जमले की नाही माहित नाही. आले का सर्वांचे अहो हे येणार आहेत ते येणार आहेत. आलेत का नक्की? आले ना? नाही नाव ऐकायला बरं ना उखाण्यातलं म्हणून म्हणलं आलेत का. चला सीमा कधीपासून आहे ना नाव घ्यायचं म्हणून मला कधीपासून का सांग. सीमा ये आणि उखाण्याला सुरुवात कर. सीमा माझं नाव, सातारा आमचं गाव, रवींद्ररावांचं नाव घेते, भोसले आमचं आडनाव. साताऱ्यांच्या भोसलेंनी तर घेतलं बाई आडनाव. पण इकडे शिवाजी महाराजांची कीर्ती एका उखाण्यात सुंदरपणे साजरी केली. उखाणा थोडा लांब आहे पण मनोरंजक आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती जर ऐकायचं असेल तर उखाण्यात ऐकण्यात किती वेगळी वाटते. मला माहिती शब्द थोडे तिथे अपुरे आहेत पण थोडक्यात पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा लतावहिनी नाव घ्या. नाव घेते. हवा वेगाने वाहत होती. हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊचा लेख तो लाखात एक नाही जगात एक होता. हे देवा पुढच्या वेळी जन्माला घालताना काही अटी लक्षात ठेव. माती झाले तर सह्याद्रीचे होऊ दे. दगड झाला तरी सप्तशराचे होऊ दे. आणि हवा वेगाने वाहत होती. हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊचा लेख तो लाखात एक नाही जगात एक होता. हे देवा पुढच्या वेळी जन्माला घालताना माझी एक इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्री जाऊ दे. माती झाली तर रायगडाचे होऊ दे. आता तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. आणि काही जमले नाही तर जन्माला घालू नको. कारण धन्य झाले मी महाराष्ट्राच्या जन्माला येऊन. छत्रपती शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य. कृष्णाचं नाव घेते. सर्वांना जय महाराष्ट्र.
सुचिता कुठे का गेली बाई तू? आले का नाही? आले आले. नाव आहे का बरं सगळं वेगळं आहे थोडं. झिंझिन जिन्यात बसले मेण्यात, झिंझिन जिन्यात बसले मेण्यात. मेना गेला पुण्याच्या बाजारी, बाजारातून घेतल्या म्हशी, म्हशीचं शेरभर दूध, दुधाचा काढला खवा. ऐका हं? दुधाचा काढला खवा. अहो विठ्ठलराव थोडं दमानं जेवा. लय जातात धरल्यावर काही विठ्ठलरावांना. दमाने म्हणलं की दमानेच, अजिबात इकडे तिकडे नाही. अशा या सख्या माझ्या आता देवीचा मंगळवार साजरा करतायत. कशा मंगळवारच्या देवीला चालल्या आहेत ते छाया उखाणा घेऊन सुरुवात करेल त्यासाठी. तर छाया घेते उखाणा, नक्की ऐका बर का. चांदीच्या समयी साजूक तुपाची वाट, पंकजरावांचं नाव घेते, करू मंगळागौरीची सुरुवात. तर मग देवीच्या मंगळवारी कसं ह्या सजून नटून चाललंय ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा पाहूया देवीचा मंगळवार.
1 2 3 4 पदर तर वाऱ्यावर गेल्या. माझ्या नेसलेल्या पैठणी साड्या तुम्ही बघितल्या. अशा साड्या नेसून त्या चालल्या आहेत. पैठणी साड्या नेसून तर त्या चालल्या आहेत, पण त्या पैठणी साड्यांना पण जरीदार गोंडा, जरी काठ, त्याचं एक वेगळंच पैठणीचं महत्त्व असतं. प्रत्येक बाईला एक पैठणी आपल्या कपाटात असावी अशी हौस असते. ते ह्या पैठणीच्याच ह्याच्यावर आम्ही एक सुंदर भारूड रचलं आहे. साडीचं भारूड आहे. ऐकण्यात फार मजा येईल. तेव्हा माझ्या मैत्रिणी ते सादर करतात साडीचं भारूड. 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 साडी 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 सुरबरबरी मी जाते पंढरपुरी. साडी 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 सुरबरबरी मी जाते पंढरपुरी. माझ्या साडीचं पोलक, माझ्या साडीचं पोलक, त्यावर लिहिलंय गणनायक, त्यावर लिहिलंय गणनायक. साडी
पंढरपुरी. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. माझ्या साडीच्या घरी काठ, माझ्या साडीच्या घरी काठ, त्यावर लिहिलंय हरी पाठ, त्यावर लिहिलंय हरी पाठ. साडी 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 तुन बरबरी मी जाते पंढरपुरी. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. माझ्या साडीच्या पदरावरी, माझ्या साडीच्या पदरावरी अहो लिहिले ज्ञानेश्वरी, अहो लिहिले ज्ञानेश्वरी. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. माझ्या साडीच्या ठाई ठाई बरं का, साडीच्या ठाई ठाई अहो लिहिलंय मुक्ताबाई, अहो लिहिलंय मुक्ताबाई. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. माझ्या साडीवर मोर पिस, माझ्या साडीवर मोर पिस, लागले हरिनामाचं येड, लागले हरिनामाचं येड. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. साडी 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 तुरी बरबरी मी जाते पंढरपुरी. माझ्या साडीचा रेशमी गोंडा, माझ्या साडीचा रेशमी गोंडा, पडकला आहे ना माझा झेंडा, पडकवला आहे ना माझा झेंडा. साडी 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 तुम्ही बरबरी मी जाते पंढरपुरी. साडी 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 तुम्ही बरबरी मी जाते पंढरपुरी. अहो जाते पंढरपुरी, अहो जाते पंढरपुरी, अहो चला की पंढरपुरी, अहो जाते पंढरपुरी. एक दोन तीन तीन चार, एक दोन तीन तीन चार, एक दोन तीन तीन चार. अगं 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 बस भांडू नका, कळालं आम्हाला. चौथीचं भांडण येते, काही नवीन दाखवत नाही, तुम्ही पण एवढं भांडू नका, कळालं. आता आपण बघूया किकीचं पान. तेव्हा बघूया कशा किकीचं पान करता येते. किकीचं पान बाय की सागर मासा सू सू. किकीचं पान बाय की सागर मासा सू सू. अडवळ घुम पडवळ घुम, अडवळीच्या आणि पडवळीच्या वेळेवर पाय देत देत तो कोंबडा आता काय माझा ऐके ना, हाकलून हाकलून कंटाळी तरी त्या वेळीतच बघा तो पण माझ्या मागे निघाला. मला पंढरपूरला यायचंय, मला पंढरपूरला यायचंय. कशी नेऊया कोंबड्याला? आणि तो कोंबडा तर मागे लागलाय, त्या वेळींमधनं फिरतोय आडवळ आणि पाडवळ करत. तर बघूया कोंबडा. एक दोन तीन तीन चार, एक दोन तीन तीन चार, एक दोन तीन तीन चार. आता बाईचा कोंबडा गेला पाणी दंड, आता बाईचा कोंबडा गेला पाणी
आमचा बेली सापडला जर का. सांगत होते येऊ नको माझ्या मागे, पण एक कोंबडा माझा सापडलाच आणि गुंतलाच त्यामध्ये. बरं झालं, तसंच पाहिजे त्याला. सांगत होते येऊ नको. आता ह्या श्रावण समारात अक्षरशः इतकं सुंदर मस्त वातावरण बाहेर असतं, पाऊस पडतो आणि राणीवणी तुळस बहरलेली असते, सगळ्या दृष्टी जशी काय बहरून आलेली असते. तेव्हा पाहूया राणीवणी न तुळस. एक दोन तीन तीन चार, एक दोन तीन तीन चार, एक दोन तीन तीन चार. बदक होतं, बेडूक होतं, सगळे प्राणी जीवांना सुद्धा एक प्रजननाचा तो वेळ असतो, त्यावेळी सृष्टी पूर्णपणे बहरलेली असते. अशा या श्रावण मासात लाटणं घेऊन त्यांचा आखाड तळायचा राहिला होता, त्या शंकरपाळ्या करायच्या राहिल्या. तेव्हा बघूया लाट्याबाई लाट्या. बघितलं, प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरायचा संदेश येतोय. तेव्हा आजपासून कापडी पिशव्या वापरण्याचा प्रयत्न करा, हीच आमची इच्छा आहे.
चला तर मग पंढरपुराच्या रिंगणात निघालाय घोडा. कसा टपटप टाकीत करत तो रिंगणात खेळतोय बघा. पंढरपुरीच्या वारीत रिंगण असते आणि रिंगणात तो घोडा असतो. त्या घोड्याचं दर्शन मी तुम्हाला आता घडवते. तर चला टपटप टपटप टप 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 टप.
1 2 3 4 1 2 3 4 बाई डोंगरी मेंढर वाचवता वाचवता माझा तर जीव निघून गेला. वाघोबा तो काय ऐकणं पण मेंढर वाचवली कशी कशी. तेव्हा आता परत राहिलेल्यांना उखाणा घ्यायचा आहे, तर त्यांची सुरुवात करायला नको का? तर योगिनी ताई भागवत जोशी वाट बघतात कधी घेताय म्हणून सगळ्यांनी घेतलं, तर करा सुरुवात. आले की ऐका तर. साठ्यांची बिस्किट, बेडेकरांचा मसाला, भागवतरावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला एवढा? भागवतरावांचं नाव घ्यायला एवढा कशाला आग्रह? सुरेखा वहिनी तुम्ही पण राहिलाय. सुवर्ण नाव ऐका ग. संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका, सुनील रावांचं नाव घेते सर्वजण ऐका. आता आम्ही तर मराठी आहोत त्यामुळे मराठीत नाव घेणं खूप सोपं आहे आमच्यासाठी. शब्द रुचलेले असतात, पण भारती आमची नॉन महाराष्ट्र नसून सुद्धा ती छान उखाणा घेते. तेव्हा पाहू तिचा उखाणा. भारती ये. मंगळसूत्राचे काळे मणी सौभाग्याचे खूण, मंगळसूत्राचे काळे मणी सौभाग्याचे खूण, गोप्या निशितरावाचे नाव घेते गोप्यानेची श्रूण. ताई तुम्ही कुठे लपून बसलाय? आज आले का ते पण नाव ऐकायला? गेल्या वर्षी मी काय नाव घेतलं नव्हतं म्हणून ह्या वर्षी चान्स मिळाला. तर ठणठणी दुकानं पाहिजे मला. मावळला सूर्य, परतले पक्षी, हरिचंद्रांच्या प्रेमाला परमेश्वर साक्षी. या वयातही त्यांचं अतूट प्रेम त्याच्यातनं दिसते उखाण्यातनं. किती एकमेकांचा एकमेकांवर जीव आहे. ह्यांचा आदर्श ठेवून आम्हालाही तसंच काहीतरी करायचं आहे आजपर्यंत. तेव्हा नेहा ये, सगळ्यात पहिली उभी आहेस पण सगळ्यात लास्टला राहिली आहेस. प्रयत्न करते. दोन शिंपली एक मोती, दोन शिंपली एक मोती, दोन वाती एक ज्योती, अजितराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. रीतीने घरात रिंगणा घातला, पण पंढरपुरीच्या नात्यांचा गोफ आपल्याला विणायचा आहे. प्रत्येक ठिकाणी कसं नातं आपण गुंततो तशा सगळ्या भावनांचा, भक्तिमय याचा, वातावरणाचा कसा गोफ विणता येईल ते आपण बघू. पंढरीची वारी करू, टाळ्या हातग्या नवे टाळ्या हातग्या नवे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करू. वारी करू बाई वारी करू, पंढरीची वारी करू,
वारीत करू बाई वारीत करू पंढरीची वारीत करू मागल तुझीची माळ न घाले त्याला त्रासच फार मागल तुझीची माळ न घाले त्याला त्रासच फार हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वारी करू बाई वारीत करू पंढरीची वारीत करू वारीत करू बाई वारीत करू पंढरीची वारीत करू विठोबाचे दर्शन करू जीवनाच्या आपल्या साथत करू विठोबाचे दर्शन करू जीवनाच्या आपल्या साथत करू हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वारीत करू बाई वारीत करू पंढरीची वारीत करू वारीत करू बाई वारीत करू पंढरीची वारीत करू वारीत करू बाई वारीत करू पंढरीची वारीत करू. छानपैकी वारी करून आल्या या मैत्रिणी. गोप कसा त्यांनी भक्तिमय याचा गुंफला आणि परत तो सोडवला तेही आपण पाहिलं. तेव्हा आपण पाहूया. आता मी एक नाव घेते, प्रयत्न तर करते, बघूया तुम्हाला आवडतं का. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा विटेवरी, उभा विटेवरी टाळ मृदुंग वाजे वारी, टाळ मृदुंग वाजे वारी पायी दुमदुमली पंढरी, पायी दुमदुमली पंढरी. आषाढी एकादशीचा उपवास करू, आषाढी एकादशीचा उपवास करू पंढरपुरीत विठ्ठलाचे दर्शन करू, पंढरपुरीत विठ्ठलाचे दर्शन करू. चला चला हो पायी पायी वारी, चला हो पायी वारी वारी. वारी करून धन्य झाले माझे मन, वारी करून धन्य झाले माझे मन. करू विठ्ठल नामाचा गजर, करू विठ्ठल नामाचा गजर. ध्यानी मणी चित्ती विठ्ठल सेवेतच हजर, ध्यानी मणी चित्त विठ्ठल सेवेसाठीच हजर. भक्तिमय सोहळा, भक्तिमय सोहळा पांडुरंग माझा सावळा, भक्तिमय सोहळा पांडुरंग माझा सावळा. चला हो तुम्ही आम्ही, चला हो तुम्ही आम्ही करू पायी वारी, चला हो तुम्ही आम्ही करू पायी वारी. अहो पंढरपुरीत आहे रुक्माई विठोबा, अहो पंढरपुरीत आहे रुक्माई विठोबा. योगेशरावांचं नाव घेते रसिकांनो, योगेशरावांचं नाव घेते रसिकांनो. खरी शोभा कार्यक्रमाला आली तुमच्यामुळे, तेव्हा जय हरी विठ्ठल. अशा रीतीने मी एक नाव घेऊन तुम्हाला सादरीकरण केलं आहे की उपवास कसा करावा, कसा आपण देवाची भक्ती करू शकतो. जरी मंदिरात नाही जाऊ शकलो तरी घरातून खूप काही सेवे त्याची करू शकतो. तेच थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावने होळी जोधा करी, तोच नाथा घरी वाहतो गावडी. गुंतला कधी मंदिरी राहुली, बाप झाला कधी जातो माऊली. भाव पोळाची धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांगला.
सगळ्यांनी, सृष्टीमध्ये देव सर्वत्र आहे. तुम्ही अंतरंगातून पाहिलं तर तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन सर्वत्र घडेल. आज मला या मंगळागौरीच्या खेळामध्ये क्षणोक्षणी वारीत असल्यासारखे वाटत होते. माझ्या सासऱ्यांच्या रूपात आज मला पांडुरंगाने दर्शन दिले. जिवंत देव माझ्या घरी असताना मी उगाचच खंत करीत बसले होते की मला वारीला जाता येणार नाही म्हणून. आई वडिलांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा यावर्षी माझ्या हातून घडली आहे. तुम्हा रसिकांना माझी एकच विनंती आहे, आई वडिलांना जपा, वडीलधाऱ्यांची सेवा करा. नंतर नुसत्या आठवणी स्पर्श देत नाही, नुसत्या आठवणी स्पर्श देत नाही. अहो, देवळातला देव पूजा तुम्ही, पण सर्वात प्रथम आपल्या जन्मदात्यांना जपा, आपल्या जन्मदात्यांना जपा. बघितलं रसिकांनो, एका विठ्ठलाच्या रूपाने तिने सासऱ्यांची सेवा केली. सासऱ्यांच्या सेवेत कधी विठ्ठल आला आणि तिला दर्शन देऊन गेला तिला कळालं नाही, पण त्या केलेल्या सेवेचंच तिला फळ मिळालं आणि विठ्ठलाने तिथे येऊन तिला घरी दर्शन दिलं. माझं एकच म्हणणं आहे याच्यातनं, मला माहिती आहे की माझेही आई वडील आहेत, माझेही सासू सासरे आहेत, सगळेजण वडीलधारी माणसं आहेत. त्यांचा सन्मान करण्यापेक्षा, मान करण्यापेक्षा त्यांना जपा. लोकांना दाखवण्यासाठी नव्हे हो, स्वतःच्या अंतःकरणातला देव पोचवा. तुमच्यात पण एक देव आहे, त्याला राक्षस होऊन देऊ नका. आपल्या जन्मदात्यांना खरंच मनातून सांगते, हा एक संदेश देते, त्यांना जपा. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. जेव्हा त्यांना आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही खंबीरपणे लढलात, त्यांच्यासाठी उभे राहिलात, त्यांना पायावर उभं केलं. पण जेव्हा त्यांचे पाय थकतील तेव्हा त्यांची काठी बना, त्यांचा आधार बना. इतकीच माझी सदिच्छा आहे की विठ्ठल हा सर्व सृष्टीत आहे, पाना पानात आहे, फुला फुलात आहे, माणसा माणसात आहे. ज्याला कळेल तोच खरा माणूस, नाही तर तो दैत्य समजावा. तेव्हा माझं म्हणणं आहे, प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने आपापले कर्तव्य आपल्या आईवडिलांसाठी निष्ठेने जपावे. ते कोणी सांगितले म्हणून नाही जपावे. एवढीच माझी सदिच्छा आहे की तुम्ही पण विठ्ठलाचं दर्शन घ्यावे. आमचे विठ्ठल तुमची वाट पाहत आहे, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. अशा रीतीने कार्यक्रम संपलेला आहे आमचा, पण तुम्हाला नाव घ्यायचंय बरं का. तुम्ही पण नावं घ्या, थोड्या फुगड्या घाला, तर आम्हाला वाटेल की खरोखर तुम्हाला पण आम्ही वारीत सामील केलं आहे. तेव्हा तिथे नुसते बसून फोटो व्हिडिओ काढू नका, तर थोडं बघा इथे येऊन की कसं वाटतं म्हणाला. नाव कोण घेतंय यार, खरंच या. नाव घ्यायचं काय लाजायचं हो, ज्याच्या नावाने आपण कुंकुवाचा माणिधनी आहोत त्याचं नाव घ्यायला लाजताय का एवढं कळत नाही. पुरुषही नाव घेतात ना, त्यामुळे त्यांनी काही लाजायचा प्रकार येत नाही, तेही येऊ शकतात. हॅलो, स्वयंभूच्या मूर्तीला जास्वंदीचं फूल घालते मान राखून, अनिल देवणे यांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. तांब्याची कळशी अबिराने घासली, रुमालाने पुसली, अनिल देवणे यांचे नाव घेता विठोबा रुक्मिण हसली. जन्म दिला मातेने, वाढवले पित्याने, अनिल देवणे यांचे नाव घेते सासरच्या नात्याने. दारी होता हसण, हिरवी साडी नेसर, अनिल देवणे यांच्या जवळ बसेल तर किती सुंदर दिसेल. एक माझी मैत्रिणी वंदना, तिला फुगडी खेळायची आहे. फुगाडी दमलीस का ग मैत्रिणी,
बाय फुगडी दमलीस का ग मैत्रिणी. अजून कोण नाव घेणार आहे? फू 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 अंबाबाई नेसली ग लुगडी घाल कस मैत्रिणी माझ्या संग फुगडी. अंबाबाई नेसल गी लुगडी मैत्रिणी माझी घालते फुगडी. सर्वांना एक विनंती आहे, कॉफी घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. कार्यक्रम अजून संपलेला नाहीये, चालू आहे कार्यक्रम. फुगडी घालू दना 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 दना. गणपतीच्या पाठीमागे टाकलंय गहू निवडता निवडता बांधलंय ना. आम्ही तर मित्रणी गवळणी देवण्यांच्या सुमी. घेतात बघा, त्यांची तशी हिंमत केली म्हणते एकीने एवढं उकारा घ्या, आम्हाला तरी ऐकू द्या. रुसलेल्या रातेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या रातेला कृष्ण म्हणतो हास, सुधीररावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. आता एक फुगडी घाला. बाय फुगडी चमचम करते लुगडी. बाय फुगडी चमचम करते लुगडी. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, थोडं येऊन फुगड्या घाला. खूप वेळ बसलाय, बाहेर मुंग्याला असेल. ये रजनी पुढे, रजनी येऊ ना. बाय फुगडी पिवळी साडी घातली. बाय फुगडी पिवळी साडी घातली. मैत्रिणी ग घाल फुगडी. बाय फुगडी. राणी फुगडी घालायला उठली काय? राणी नेहाची फुगडी. बाय फुगडी चमचम करते लुगडी. बाय फुगडी चमचम करते लुगडी. बाय फुगडी चंद्रकोर लाविली. बाय फुगडी चंद्रकोर लाविली. नेहाराणीची फुगडी गर 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 फिरते. नेहाराणीची फुगडी गर 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 खरंच गरगड करत एक एका कार्याला गेली हो. पेटीच्या पात्रामध्ये प्रोत्साहन फुगडी घालत घालत. उमा नाव घेणार आहे का? उमा इकडे येऊन घे. अरे नाही पत्रकट्ट्याचे कलाकार सारेच हौशी. जितेंद्ररावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. रजनी फुगडी घालणार. PhD कडे जायचं नाही, इथेच थांबायचं, कॉफी पिऊन जायचं. हिरव्या साडीचा गुलाबी पदर ग, हिरव्या साडीचा गुलाबी पदर ग. मैत्रिणी तू ग घाल माझ्या सगळं फुगडी ग. मैत्री घाल ग माझ्या सगळं फुगडी ग. चक्कर चक्कर सावकाश सावकाश सावकाश. आणि कोण नाव घेणार आहे का? कोण घालणार फुगडी? या पटपट पटपट या फुगडी घालायला. बर्फाच्या राशी फकीरनाथांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. थँक्यू. अजून कोणी आहे का? आणि कॉफी आलेली आहे तर सगळ्यांनी कॉफी तरी घ्यावी. इतकंच विनम्र विनंती आहे की तुम्ही जाऊन कॉफी घ्यावी. कॉफी आलेली आहे. कोणी इच्छुक आहे का नाव घ्यायला, फुगडी घालायला? नाव घ्यायचंय?
हॅलो. आत्रे कट्ट्यावर हा जो आमचा सादरीकरण झालं मंगळागौरीचं, त्याच्यात आम्ही 15-20 दिवस प्रॅक्टिस करत होतो आणि त्याच्यात ही कल्पना हिने जे आम्हाला शिकवलं आणि इतकं की ती किती झालं तरी मी तिला सांगायची, अगं मला हे जमलं नाही तर ती येऊन पुण्यात मला शिकवायची आणि त्याच्यामुळे एवढं सिनियर सिटीजन असून मी हे सगळं सादरीकरण तुमच्यापुढे करू शकलं ते फक्त हिच्यामुळे आणि हिच्यामुळे. आणि तिची प्रत्येक आता प्रत्येक तिचं पाऊल प्रत्येक तिचा हात बघण्यासारखा होता आणि ती जरी तिथे फिरून गेली तरी ही आमची मंगळागौर एकदम मस्त झाली असं मी. ऍक्च्युली काय झालं, ह्यांच्या वेळेची माझी आई आहे, ती तिथे प्रेक्षकांमध्ये बसली आहे. त्यांना बघितलं की मला आईची आठवण व्हायची किंवा त्यांना एवढी इच्छुक असताना त्या कुठलीही गोष्ट दिली, मला नसेल जमत ना तर मला वेगळं काय द्या हा प्रश्न नाही. हो जमेल, हो नाहीच जमलं तर बघू, पण इच्छुक असणाऱ्यांच्या मागे माझं नेहमी असतो पाठिंबा. का तर त्यांना करायचंय, त्यांची इच्छा आहे. ह्या वयात असताना इच्छा, ती इच्छेचं अपेक्षाभंग करणं हे मला तरी बरं वाटतं. त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या पण आहेत, जास्त वयाच्या पण आहेत, पण त्यांनी मनात इच्छा धरली म्हणून केलं. त्या चुकत होत्या, मी 1 दिवस सांगायची 2 दिवस, पण तिसऱ्या दिवशी त्यांचं करेक्शन यायचं. तेव्हा मला एवढं वाटायचं की खरंच या वयात असतानाही त्या करेक्ट करत आल्या स्वतः, ते मेन. म्हणून ते साजरे करणेही सुंदर दिसत. माझं नाव तृप्ती गोपीनाथ जगताप. पंढरीचा राजा विठेवरी उभा, गोपीनाथरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. हा कल्पना योगिता जोडी बघा. एक PhD आणि एक कोण अशोक नगर. चला. पुबाई पुबारी चमचम करती लुगडी, पुबाई पुगाडी चमचम करती लुगडी, फु 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 फु. हॅलो हॅलो हॅलो. इथे जमलेल्या सर्व महिलांना खूप खूप आभार. इथे येऊन तुम्ही कार्यक्रम पाहिला, आनंद घेतला कार्यक्रमाचा आणि हा कार्यक्रम झाला त्याचे एफर्ट्स घेतले कल्पना साळुंखे. खूप खूप मेहनत घेतली तिने आणि खूप म्हणजे अगदी मी तर माझी तरी पहिली मंगळागौर, तर तिनं अगदी शून्यातून म्हणतात ना तसं अगदी व्यवस्थित आम्हाला सगळ्या स्टेप्स दिल्या, घरी प्रॅक्टिस करा सांगितलं, मध्ये स्पीच पण एवढं सुंदर दिलं, त्याबद्दल कल्पना तुझे खूप खूप आभार. यांचे आभार काही संपणार नाही, कारण यांना मी 15-20 दिवस झेललं आहे, ते माझ्या मनाला माहिती आहे. मी किती रागवले ते मलाही माहिती आहे, रुसूनही गेले किती वेळा तेही मला माहिती आहे, पण बोलल्याशिवाय आणि काठी घेतल्याशिवाय काय बोलतात ना, शिष्य व्यवस्थितरित्या चालत नाही. त्याच्यातला माझा गुरुचा तिथे रोल होता, त्यांचा शिष्याचा होता. तेव्हा त्या सगळ्याच म्हणणार की आता कल्पनाने खूप छान शिकवलं, पण तुमच्या टाळ्या एवढ्या मला आल्या नाही, तेव्हा त्याच्या टाळ्या आणि त्यांना सांगा की खरंच त्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या घडला सुद्धा आणि संपूर्ण झाला. आमची PhDची मैत्रिणी मागच्या वर्षी मंगळागौरीमध्ये होती, आता परेला राहायला गेले. साक्षी तावडे मागच्या वर्षीची पार्टनर होती मंगळागौरीची. चल फुगडीवर. फुबाई फुगाडी चमचम करती लुगडी, फुबाई फुगाडी चमचम करती लुगडी, फु 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 फु. मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. आमच्या या मैत्रिणी लता, जयश्री, सीमा, आपली सुवर्णा ताई, जयश्री, आम्ही सगळे कल्पनाच्या हाताखाली ट्रेन झालो. 15-20 दिवस तिने आम्हाला काठी घेऊन बसलेली अशी. लास्टचा वीक तर आम्ही एवढ्या टेन्शनमध्ये यायचो, बापरे 2 वाजता जागा राहायचो. पण या सगळ्या मैत्रिणी ती रागवली, ओके ताई असून त्या कल्पना ओरडली तरी ताईंना काही वाईट वाटत नव्हतं. अशा ताई आणि मीना ताई दोघींनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं आणि कल्पनाचे खूप धन्यवाद, आभार. ती कोरिओग्राफ एवढी लागली की आम्हाला सुपारी येतात बाहेरच्या. आता एवढी छान मंगळागौरी आमची नटते सजते, तुमच्या आशीर्वादाने अशीच फुलत राहो हीच प्रार्थना. आपल्या केंद्र कट्ट्यावरच्या आपले जे मेंबर्स आहेत, मला या आपल्यासमोर एक उखाणा सादर करणार आहे. काय झालं माहित आहे, आता बघितल्यानंतर मला लहानपणीची आठवण झाली आणि ती पर्टिक्युलरली बॉम्बे सेंट्रलची. सर्व फुगड्या खेळ प्रत्येक आठवत गेली
तर जेव्हा आता आणि सांगितलं की तुम्ही नाव घ्या तर म्हटलं चला नाव घेऊया. एका वर्षात असतात महिने 12. एका वर्षात असतात महिने 12. मनमोहन रावांचे नाव घेत आनंद भरलाय ह्या मंडपात सार. हो, मला एक प्रश्न विचारायचा आहे की मंगळागौर कशा करता करतात? मंगळागौरी कसं असतं, वधू आपल्या मुलीचं लग्न होत आहे, वधू नवीन असते, ती नवीन घरात घुसते, तिला प्रत्येक नात्याने समजून घ्यायचं असतं. ती सासरी जाते, तिला कोणी ओळखीचं नसतं, तिला प्रत्येक नात्याने जपून घ्यायचं असतं. तेव्हा तिची ते मंगळागौर करतात की प्रत्येक नातं तिचं भरावं प्रत्येकाला. ती त्या संसारूपी त्या मंगळागौरच्या खेळातनं एकमय होऊन जाते प्रत्येकाशी. तर तिथे 4 बायका बोलवतात आणि तिची मंगळागौर साजरी करतात. ती तिची पहिला मंगळागौर असते. की गौरी जशी सून आपण घरात आणतो, एक लक्ष्मी घरात आणतो, तिचा आपण आदर करावा, तिला पुजावं, तर त्यामुळे म्हणून मंगळागौर साजरी केली जाते. प्रख्यात ही नवी नवरीसाठी मंगळागौर असते. पण माझ्या ह्याच्यामध्ये माहिती का सगळ्या सिनियर सिटीजन जास्त आहे, कारण त्यांच्यावर त्यावेळेस झाली की नाही मला माहित नाही, म्हणून आता हाऊस करून घेतात. म्हणजे मंगळागौरला वय नाही राहिलेलं. पहिलं होतं की नवी वधू आली की मंगळागौर व्हायची, पण आता तसं नाहीये. सिनियर सिटीजन पण आपल्या मनातला विरंगुळा म्हणून तिथे तो छंद जोपासून करू शकतात. वयाला आता मर्यादा राहिलेली नाहीये. मला तर आता 40ची क्रॉस झाल्यावर असं वाटतं की नाही आपली तो नाही होईल. 40ची क्रॉस झालं मला वाटलं की आता स्वतःसाठी जगायला हवंच. जे नाही केलं ना स्वतःसाठी ते आत्ता करायला सुरुवात केली मी 40ची. का नाही, आता स्वतःसाठी जगायचं. आतापर्यंत सगळ्यांसाठी राबले मी, आता थोडं स्वतःसाठी जगून घेते. पुन्हा सासू सासऱ्यांचे नातं तयार राहावं लागेल. बाबा चला. अजून काही प्रश्न? नवऱ्याला काही स्कोप आहे की नाही याच्यामध्ये? सगळ्या नवऱ्यांना स्कोप आहे, सगळ्या नवऱ्यांना स्कोप आहे, पण त्यांना स्वतःला छंद असला पाहिजे. बरोबर. पहिला मी भागवत जोशीनाच बोलवतो. भागवत जोशी या. अहो, त्यांनी ते इंटरेस्ट दाखवला बघा, ते विठ्ठल झाले. सासरे होऊन विठ्ठल रुपी त्यांनी सगळ्यांना दर्शन दिलं. आणि खरं सांगू त्यांची काही प्रॅक्टिस नव्हती. आज ते आले, त्यांनी फक्त वेळ केला आणि ते आले आणि उभे राहिले. काही ते कधीच आमच्यामध्ये नव्हते, पण त्यांना एवढा आनंद होता त्याच्यात होण्याच्या मागे, पण ते आले आणि उभेही राहिले. या भागवत जोशी एकदा भागवत जोशींकरता जोरदार टाळ्या होते. या लाजू नका. जरा गडबड कमी होऊ दे. आवाज कमी होऊ दे. हा मंडळी, हा श्रावण महिना त्यातलं हे पावसाळी वातावरण, मनाला धुंद करणारं वातावरण, त्यात हे मंगळागौरीचा कार्यक्रम सुंदर सादरीकरण सर्वांना आवडला नक्कीच. आणि त्यात मला ही ऐन वेळेस या कल्पनाताईंनी विठ्ठलाची दिलेली भूमिका, एकदा कृष्ण एकदा विठ्ठल, काय चाललंय माझं मला हेच कळेना. तर विठ्ठलाचाच भूमिकेत असल्यामुळं मी एक छोटंसंच नाव येणार आहे. देव आमचा विठोबा विटेवरी उभा, देव आमचा विठोबा विटेवरी उभा, योगिनीने वाढवली तिच्या टीमसह या अथेगड्ड्याची शोभा. परब कुठे? परब अशोक परब, अशोक परब, शरद कोकरकर, माई या काय वाट बघताय? लता वाट बघते कधी येत आहे. मंगळागौर दिवशी वातावरण खरोखरच विठ्ठलमय झालेलं आहे. तर मी त्यानिमित्त एक उखाणा घेतो. टाळ मृदुंगाचा साथ त्यात वाजे विना, लताचं नाव घेतो सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. चव्हाण कुठे? हे मी नाव घेतो. गुलाब चाफा अत्तर बित्तर, गुलाब चाफा अत्तर बित्तर, तुझ्या पुढे काहीच नाही.
झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. ऊस गुळ वाटीभर साखर मेघा तुझ्या पुढे काहीच नाही. वा वा वा, ताया. सुंदर. राणीसाहेब उखाणा घेत आहे. राणीसाहेब उखाणा घेत आहे. सगळ्यांनी ऐका. हॅलो हॅलो. हा, मीनाने 2 नावं घेतली, मला एक तरी घेतलं पाहिजे. हॅलो. हा, मी जन्मलो एका छोट्या गावात, मी जन्मलो एका खेड्यात, शिकलो सरवलो गजबजलेल्या शहरात, शिकलो सरवलो गजबजलेल्या शहरात. जरी मला वावरायला आवडतं रानात, जरी मला वावरायला आवडतं रानात, तरी माझी बायको मीना नेहमी असते माझ्या मनात. अजून कोणा उखाणा घ्यायचा? सागरातल्या शिंपल्यात सुंदर मोती, मानसीचं नाव घेतो प्रेमाच्या पोटी. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. हा, मोबाईल मधून घेऊन वाचते. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी प्राण, प्रणतीचे नाव घेतो ऐका देऊन कान. माझ्या जीवनात उषा नावाची बायको आली, त्यामुळे माझ्या जीवनात सगळीकडे काल झाला. हा काल म्हणजे चांगला काल झाला. त्याच्यानंतर लग्न झालं तेव्हा नाव घ्यायला सांगितलं, तेव्हा मी नाव घेतलं, तिथं नाव ठेवलं सुगंधा. नंतर त्या दिवसापासून माझ्या घरामध्ये सगळीकडे सुगंध दरवळत राहिला. धन्यवाद. अशोक परब. मागे कोण बोलतंय? माझ्या पत्नीचं नाव सुमेधा आहे. तिच्या बरोबरचं जीवन म्हणजे स्वर्गातील आनंद आहे. हॅलो. निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास, अदिताच्या लोणीने करतो आहे आयुष्यभराचा प्रवास. हॅलो. श्रावणात चाले ऊन पावसाचा खेळ, श्रावणात चाले ऊन पावसाचा खेळ, अंगणात मंगळागौर पुसती, अंगणात मंगळागौर पुसती, नऊवारी आणि नथी अलंकारांनी गौरी सजती, विनवराव मात्र माझ्या हृदयात असती. कसं आजचा हा प्रोग्राम अटेंड करायला मिळालं नाही, आज वर्किंग होता म्हणून, पण शेवट पाहिला आणि खूपच छान कार्यक्रम आहे. सगळ्या गाडी खूप छान नटल्या आहेत, त्यामुळे बरं वाटतंय. आता एक शेवटची हिंजेवर मी घालणार नाही. मैत्रिणी फू बाय फू गाडी मैत्रिणी फू 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 फू. आपला कार्यक्रम जवळजवळ संपलेला आहे. मी शोभाताईंना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा. गेला खूप वेळ आपण काय म्हणायचं श्रावणात असलेल्या इंद्रधनुष्याच्या सप्तरंगामध्ये मला वाटतं आपण बुडून गेलो होतो नाही का. ते एकदा आपण जोरदार दाद देऊया त्यांच्या सगळ्या टीमला, कल्पनाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमला दाद देऊया जोरदार. असे जरा येऊ देत ना जोरात. इंद्रधनुष्यातले 7 रंग, 7पेक्षाही जास्त रंग आता आपल्या समोर होते नाही का. 11 रंग होते.
आणि खरं सांगू का की एवढ्याशा मुलाला जर आईचं चित्र काढायला सांगितलं तर कधीही आई स्कर्ट मधली, जीन्स मधली किंवा पंजाबी ड्रेस मधली फुल काढत नाही, तर काढतं साडीतली आई. तशा आज खरोखरच्या आई आपल्या समोर उभ्या होत्या नाही का. आणि जी आई आपण काय म्हणतात तुम्ही तुमच्या नाट्यातनं सादर केली त्याच्यासाठी आपण खरंच दाद देऊया. आणि सांगू का इथे इतका सुंदर हिरवाईनं नटलेला श्रावण बहरून आलेला आहे. ऊन पावसाची रंगपंचमी निसर्गात चालू आहे. आणि खरं सांगू का ह्यांना सगळ्यांना नटण्यासाठी आज तो थांबलाय नाही का. आणि कधी नव्हे तो आपल्याला नेहमीच भीती असते नाही का, तरी सुद्धा या सगळ्यांनी ज्या काही वेशभूषा, केशभूषा आणि नथनी आणि इतक्या त्या हातावर काढलेली मेहंदी, पायावर काढलेली मेहंदी, हे सगळं इतकं सांगू का नेत्र सुखद आहे. म्हणजे आज आपली सगळ्यांची पंच ज्ञानेंद्रिय तृप्त झाली बरोबर ना. हा डोळ्यांनी सुंदर आणि ह्यांनी जे काही केलं ना, नौकासन केलं, आहा क्या बात आहे. म्हणजे हा मासा केला, म्हणजे जे काही सगळं केलं ते डोळ्यांना तृप्त करून केलं नाही का. रान फुलांचा आसमंताचा रानगंध आपल्याला अगदी मनापासून येतोच आहे. त्यामुळे आपलं घ्राणेंद्रिय सुद्धा तृप्त झालं, कर्णेंद्रिय तृप्त झालं. म्हणजे त्यांनी जे काही म्हटलं सांगितलं त्याचा ताल, त्याची नाद, त्यानेही आपलं तृप्त झालं. आणि खरं सांगू का टाळ्या देताना आपलं स्पर्शेंद्रिय सुखातलं असा. आणि नंतर आत्ताच्या कॉफीने रसना तृप्त झालेली आहे. आणि खरं सांगू का की श्रावणामध्ये आपल्याकडे सोमवारी माहिती आहे सगळ्यांना की लवकर जेवतात आणि इतके सुंदर सुंदर पदार्थ करतात. गोडाचा शिरा करतात, त्याचा तो वेलचीचा केशराचा वास, पापड तळतात, त्याचा तो कुरकुर असलेला नाद, अहो पांढरं शुभ्र बासमती तांदूळाचा मऊसूत भात, त्याच्यावरती पिवळं धम्मक हिंग आणि हळद घातलेलं वरण असावं, त्यावर साजूक तुपाची धार असावी आणि लिंबू पिळलेलं असावं. आहा हा, मला वाटतं आता सगळ्यांना या श्रावणाचा वेगळ्या अर्थानं आठवण तर झालीच आणि तृप्ती पण मिळाली नाही का. आणि सगळ्यात गंमत सांगू का की आपल्या सगळ्यांना श्रावण आवडतो. ते म्हणजे मांसाहारी असलेल्यांना सुद्धा श्रावण असं असलं तरी चालतं हो, 1 महिना तर असतो फक्त नाही का, पण तरी सुद्धा आवडतो. याचं कारण आपल्याला श्रवण या महिन्यात करावं असं म्हणतात की पूर्वी आपण लहान असताना आपण सगळ्यांनी कहाण्या ऐकल्यात, घरच्या सगळ्यांनी एकत्र मिळून. आता कहाणीचे दिवस गेले, पण तरी सुद्धा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा जो सगळा वारसा आहे ना, हा वारसा आणि कहाण्यांचा वारसा तो आपण पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे. आता त्या कहाण्या सगळ्या खऱ्या असतात का वगैरे हे जरी सगळं असलं तरी किंवा त्या कहाण्यांमध्ये असलेलं साहित्य मूल्य. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता आणि आटपाट म्हणजे काय, अहो भव्य दिव्य लांब रुंद असं ते नगर होतं. म्हणजे हे जे शब्द लाघव आहे त्यातलं किंवा वाङ्मयीन मूल्य आहे त्या कहाण्यांचं. म्हणजे तो जरी बघा आपल्याला सगळ्यांना कुलबर दुधाची कहाणी आठवते का हो. हा आठवते ना सगळ्यांना कुलबर दुधाची कहाणी. आज ह्याने वेगळं काय सांगितलं ह्याच्यातनं, हेच सांगितलं. म्हणजे बघा की त्या राजाने असं सांगितलं, म्हणजे त्या लहान वयात आपल्याला असं वाटायचं की तो राजा किती ग्रेट आहे ना, की तो गाभारा सगळा दुधाने भरायचा आहे, गाभारा दुधानं भरायचा आहे. पण किती सगळ्यांनी दूध दवंडी पिटवली, सगळ्यांनी दूध आणा आणि गाभारा भरायचा, पण गाभारा भरलाच नाही. पण एक आजी मात्र शहाणी होती. तिने काय केलं, स्वतःच्या घरच्या सगळ्या नातवंडांना, मुलांना, लेकी सुनांना सगळ्यांना दूध वगैरे घेऊन पोट भरलं, तृप्त झालं आणि नंतर खुलभर दूध घेतलं आणि तिने त्याच्यात ओतलं. आणि अहो आश्चर्य की तो गाभारा भरून गेला. म्हणजे आपल्या घरच्यांना तृप्त करणं, कुटुंब पहिलं आणि मग बाकीचे सगळे उद्योग करायचे, हे सांगणारी ही कहाणी नाही का. किंवा ते हा झाला आणखीन एक व्यवहार. पण आणखीन एक असतं की तुम्हाला संपत शनिवारची, आज शनिवार आहे ना, संपत शनिवारची कहाणी माहिती असेल. त्याला शेतकऱ्याला 3 सुना होत्या आणि त्यात एक घरात कुष्ठरोगी आला. तो म्हणाला माझ्या अंगाला तेल लाव.
दोन्ही सुद्धा म्हणाल्या मी नाही असलं नाही आम्ही हात घेतला, पण तिसरी सून शहाणी होती. तिने त्याच्या पाठीला वगैरे सगळीकडे तेल चोळलं आणि म्हणाली माझ्याकडे जे काही थोडंफार आहे ना, केली कुरडूची भाजी केली, तेरड्या टाकण्याचं बी दळलं, असं ते छान भाषा असते ना, तर तसं ते दिलं आणि त्याला पोटभर एवढंसच जेवला तो कुष्ठरोगी, एवढंसच जेवला. पण ती पत्रावळ त्याने वळचणीला खोचून ठेवली आणि सांगितलं आत्ता काढू नकोस, आणि तो अदृश्य झाला. नंतर शेतकरी म्हणजे सासू सासरे घरी आले आणि मग तिने सगळं सांगितलं आणि बघते तो अचानक सगळा स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाला त्यामुळे ते सगळेजण तृप्त झाले आणि मग तिने ते सगळं सांगितलं आणि ते सांगितलं की वळचणीला त्याने आपली पत्रावळ खोचून ठेवली आहे, तर ती पत्रावळ नसून तिथे हिरे माणके होते. म्हणजे आता जे ह्यांनी सांगितलं की आपल्या घरच्यांची आधी सेवा करा, मग अतिथी देवो भव, वसुधैव कुटुंबकम जे आपले पंतप्रधान करतायत ना करोना काळात लस सगळ्या जगाला देऊन, तेच मला वाटतं आपल्या कहाण्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे आजच्या व्यवहारातलं मूल्य जर त्या कहाण्यांना लावलं तर खूप छान आशय आहे. आणि मुख्य म्हणजे त्या मुखोद्गत करणं, पाठ करणं हा सगळ्यात मोठा संस्कार आहे आणि तो श्रावणाच्या निमित्तानं व्हायला हवा आणि त्याचं श्रवण व्हायला पाहिजे. आज सगळ्या आज्या काका मामा ज्या कोण आहेत तर त्या सगळ्यांनी एक कहाणी आजची वाचून टाका घरी गेलं आणि त्यांना म्हणावं ऐका किती छान आहे कहाणी. आता आपण थोडंसं ह्यांच्याबद्दल बोलूया. त्यांनी इतकी सुंदर काय म्हणायचं त्याला पदन्यास, लालित्य, संगीत याचा सुंदर मेळ केला. आपण दाद देऊया एकदा छानपैकी आणि त्यातनं काहीतरी आपल्याला संदेश पण दिला. म्हणजे कापडी पिशव्या वापरा किंवा घरच्यांची सेवा करा, आपल्या ज्येष्ठांची सेवा करा, असं खूप काही त्यांनी आशय सूचित केला. आणि मुख्य म्हणजे मंगळागौर ह्यांनी विचारलं का बरं करतात. हां, तर खरं सांगू का की लग्न झाल्यानंतर विवाहानंतर पहिल्या वर्षी मुलीची मंगळागौर माहेरी करतात आणि नंतर उरलेली वर्ष सासरी करतात. आता त्या काळातली मंगळागौरीची प्रथा आहे तर त्या काय माहिती का की मुलींना त्या काळात कसं घरात इतकं कामं असायची, वाटणं कुटणं काढणं दळणं ह्याच्यात वेळ नसायचा मनोरंजनासाठी. आणि शेवटी काही जरा तरी सासूच असते ना होती, मग तिच्या कागाळ्या कुठे करायच्या सार्वजनिकरित्या. सासू माझी हे करते, खरूज होऊ दे तिला, भवानी आई रोडगाव वाहीन तुला. हे जे आहे ना ते सगळं खेळातनं, मनोरंजनातनं आणि करमणुकीतनं काढायचा जो काय म्हणायचं तिच्या मनाला आनंद व्हावा, मोकळं व्हावं ह्याच्यासाठी हे सगळे खेळ आहेत. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा संपूर्ण शरीराला व्यायाम त्याच्यातनं होतो, हाही एक त्याच्यातला अर्थ आहे. आणि त्यातनं सगळेजण एकत्र येतात आणि सामुदायिक आतिथ्याचा तो संस्कार आहे आणि त्याच्यातनं होणारा आनंद आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर. जरी आम्ही खेळत नव्हतो आणि मी त्यांना म्हणजे खरी पहिली असते तर मी नक्की तुमच्या ह्याच्यात आले असते, पण हातात 2 प्लेट आहेत माझ्या, त्यामुळे फुगडीच घालता येत नाही आता. पण हरकत नाही, पण मनाने आम्ही तुमच्याबरोबर होतो. हा खूप आनंदाचा भाग आहे आणि अत्रेकट्ट्याला इथे इतका उत्साह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या जणींना एका सूत्रात बांधणारा हा कॅप्टन आहे नाही का. आता त्याचाही मी श्रावणाशी एक 5 मिनिटं चालेल ना बोलला तर. हां, श्रावणाचा आणि ह्याचा म्हणजे श्रावणात असलेल्या सणाचा आणि या कॅप्टनचा एक थोडासा संदर्भ लावते. मगाशी त्यांनी मीनाताईंना त्याबद्दल सांगितलं किंवा सगळ्यांबद्दल सांगितलं की ज्याला जसं जमेल तसं मी करवून घ्यायचा प्रयत्न केला. हां, तसा कॅप्टन कसा असावा. अजून थोड्या दिवसांनी आपण एक सण साजरा करतो आणि तो हल्ली इतका व्यावहारिक आणि इतका कमर्शियल झालेला आहे की 11 थर 13 थर हां असं आपल्याला माहिती आहे. आता तो सण येईल अर्थात श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघं भाऊ. एकदा असं झालं की त्या दोघांना असं वाटलं की या दोघांनी एकमेकांकडे बघितलं, अरे तू धष्टपुष्ट मी धष्टपुष्ट, पण आपले सगळे सवंगडी मात्र कसं लुकडे सुकडे आहेत. आता खरं तर ती सगळी गवळ्यांची मुलं होती असं होतं ना, तरी सुद्धा आपणच दोघे चांगले धष्टपुष्ट म्हणजे श्रीकृष्ण आणि बलराम, मग बाकीची मुलं का अशी. मग त्यांना विचारलं की तुमच्या घरी दूध म्हणजे दूध हे नसतं का, गोरसं नसतो का. तर मी असतो ना, पण कंसाने सांगितलंय की सगळं दूध तिकडे मथुरेला नेऊन विकायचं. म्हणजे त्या कारणाला कुठपर्यंत पोहोचवलं की त्यावेळेला कृष्णाला कळलं की कंस किती त्रास देतो सगळ्यांना हे कळलं.
आणि म्हणून मग काय करायचं, आणि मग मुलांनी दूध पिऊ नये म्हणून त्यांच्या आया असं वर टांगून ठेवायच्या. मग त्या मुलांनी सगळ्यांनी सवंगड्यांनी एकत्र होऊन काय केलं, ठीक आहे आपण सामुदायिक आनंद आत्ता जो आपण बघितला ना समुदायाचा ह्यांनी केलेला, तसा आपण हे करूया, वर चढूया आणि आपण ते त्यातलं नवनीत आणि त्यातलं दूध ह्या सगळ्या म्हणजे ह्याच्या सवंगड्यांना देऊया, म्हणजे त्या जरा तरी धष्टपुष्ट होतील. म्हणजे कॅप्टन कसा असावा, आपल्या हाताखालच्यांना समजून घेणारा, त्यांच्या भावना त्यांची शारीरिक कुवत समजून घेणारा आणि त्यांना टॉनिक देणारा असावा. तेव्हा ह्याच्यासाठी एकदा जोरदार काय असावं. बघा यांना श्रीकृष्णाची उपमा दिली, खूप छान खूप छान. आणि काय म्हणायचं त्याला, एक शंकर वैद्यांचे 2 ओळी आहेत अशा की संध्याकाळची वेळ आहे, मेघ सावळा फुलारुनी या विरघळला अंबरी, कलत्या रवीचे नवीन सरीत आल्या श्रावण सरी, आल्या श्रावण सरी. असा श्रावण सरीचा हा आपला श्रावण आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी गोफ केला, लाट्याबाई लाट्या केल्या, किंवा साडीचा त्यांनी काय केलं, भारूड केलं. क्या बात है. हे नवीन सृजनाचा म्हणजे बघा, श्रावण महिना हा अंकुरण्याचा असतो. जे जे बीज टाकावं ते ते अंकुरतं. तसं मला वाटतं तुम्ही नाविन्याचा ध्यास घेऊन काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या देऊया, दाद देऊया. आणि त्या 2-3दा असं झालं, बाई आमच्या म्हणाल्या दाद द्या ना, टाळ्या वाजवा ना. सांगू का तुम्हाला, लोक ताली भी देना भूल गए, इससे बेहतर और दाद क्या हो सकती है, हाँ नाही का. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला इतकी छान दाद येत होती की तमन्नाओं की दुनिया हर कोई बसाता है, पाता वही है जो तकदीर लाता है. तुम्ही सगळे तकदीरवाले आहात की अत्रे कट्ट्यासारखा एक खूप सुंदर व्यासपीठ आपल्याला इथे मिळालं आहे. पण श्रावणाचं सगळ्यात मोठं गमक काय सांगू का, की श्रावण महिन्यामध्ये आता जे सांगितलं मी की वसुधैव कुटुंबकम, आतिथ्य करायचं, घरच्यांचं चांगलं करायचं, सगळं जरी असलं तरी या सगळ्यांमध्ये मोठा भाव काय असतो, तर तुम्ही काहीतरी आपल्यातलं दुसऱ्याला द्या. हा मोठा दानाचा संकल्प आपल्या श्रावण महिन्यामध्ये खूप असतो. म्हणजे कुठचंही असलं तरी सुद्धा बघा, आपण हळदी कुंकू करतो तेव्हा काय काय देत असतो ना, किंवा आपल्या घरी जे कोण येतं किंवा सवाष्ण घालतात, तुम्ही कोणाला घालता हे आता महत्त्वाचं नाही आहे. पण मी तर उलट असं नेहमी सांगते की आपल्या घरी आपले बिल्डिंग झाडायला जी झाडूवाली येते, किंवा आपल्या आवार झाडायला जो येतो, किंवा आपल्यासाठी जो इस्त्रीवाला येतो, हे सगळे आपले सवाष्ण आहेत. त्यांना जेवायला घालणं, त्यांना काहीतरी आपल्यातलं दुसऱ्याला देणं, हा आतिथ्याचा संस्कार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की हा म्हणजे आत्ताच्या काळात बाकीचं काही सांगत नाही आता, कारण खूप काहीतरी सांगण्यासारखं वाटतंय. पण फक्त एवढंच सांगूया की अन्नदान करणं हे सगळ्यात मोठं दान असं आजच्या काळात मानलं जातं. पण त्याच्यापेक्षाही रक्तदान हे त्याच्यापेक्षाही मोठं आहे. आणि त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठं दान म्हणजे ज्ञानदान. हे सगळं करण्याचा संस्कार आपल्याला देतो हा श्रावण आहे. आणि म्हणूनच शेवटी अत्रे कट्ट्याबद्दल मला सांगावं असं वाटतं की इतकं छान आयोजन नियोजन केलं, त्यांच्यासाठी त्या सगळ्या मंडळींसाठी दाद देऊया. राणे काका आणि त्यांची टीम, जोशी काका, जाधव सर, सगळ्यांसाठी नावं घेतली सगळ्यांची. फक्त मला शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की एक आता दानाचं जे मी सांगते, तर शतेषु जायते शूरः, शतेषु जायते शूरः, सहस्रेषु पंडितः, वक्ता दशसहस्रेषु, दाता भवति वानवा. वानवा असलं तरी सुद्धा मराठीत वानवाच असते. आपल्यातलं द्यायचं दुसऱ्यालाही वानवा असते. परंतु आय एम प्राऊड टू से दॅट की मागच्या महिन्यामध्ये तुमच्या नवीन पाहुणे आहात तुम्ही अत्रे कट्ट्यासाठी. मला वाटतं म्हणजे इथले रोज नेहमीचं माहिती नाही म्हणून सांगते की मागच्या महिन्यामध्ये एका 40 मुलांना आधार देणाऱ्या एका युवकाच्या त्या परिवारामध्ये, आधुनिक वेगळा परिवार, ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा मुलांना 40 वर्षाचा एक मुलगा सांभाळतो. आणि मुख्य म्हणजे त्यातल्या दोघांना 80% 10वीला मिळाले. म्हणून अत्रे कट्ट्याने आणि त्याच्या सगळ्या परिवाराने 1,80,000 पेक्षा जास्त पैसे जमवले. असा अभिमान वाटावा, नसली कॉलर तरी सुद्धा अभिमान वाटावा असा हा अत्रे कट्टा आहे. आणि म्हणून मी म्हणते की आजचा श्रावण परिपूर्ण झाला.
म्हणजे श्रीकृष्णाच्या रूपानं नेतृत्व कसं वेगळं झालं, मंगळागौरीचे खेळ. आणि सगळ्यात श्रावणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आनंद. डोळ्यांना आनंद, मनाला आनंद आणि शरीराला आनंद. हा जो आनंदाची उर्मी आहे ना, ती मला वाटतं आज प्रत्येक आपल्या पेशीच्या रंध्रात गेली असं मला वाटतं. आणि मला वाटतं तुम्ही सगळेजण ह्याला साक्षीदार असाल किंवा मान्य असाल तुम्हाला की सगळ्यांना आनंद मिळाला. आणि असं वाटतं की मी पण एक फुगडी घालायला हवी होती असं सतत प्रत्येकाला इथल्या अगदी पुरुषांना सुद्धा वाटलं असेल, हो की नाही? असंच आपण काहीतरी, पण त्यांना नटता येत नाही बिचाऱ्यांना, काय करायचं, परंतु असं मनात वाटलं असेल की असं सुंदर हे करावं आणि आपणही करावं. त्यामुळे हा आजचा श्रावण सजून गेला असं मला अगदी मनापासून प्रामाणिकपणे वाटतं. आणि शेवटी एवढंच म्हणते की या रम्य सांजवेळी दिनसंपला स्मरावा, अकंठ भोगलेला आनंद साठवावा, ज्ञानामृत असं प्यालो. आपली पिशव्या वापरा, प्लास्टिक वापरू नका, आई वडिलांची सेवा करा, काय काय आपल्याला शिकवलंय त्याने. तेव्हा या रम्य सांजवेळी दिनसंपला स्मरावा, अकंठ भोगलेला आनंद साठवावा, ज्ञानामृतासो प्यालो, अकंठ तृप्त झालो. कल्पनाताई त्यांनी त्यांच्या सगळ्या कलावंतांचा आणि अत्रेकट्ट्यावरच्या सगळ्या सभासदांचा असाच उत्कर्ष व्हावा, असाच उत्कर्ष व्हावा. मनापासून धन्यवाद. खरं म्हणजे शोभाताईंनी बोलल्यानंतर मी ते बोलायला उभं राहणं म्हणजे मला बरोबर वाटत नाही आहे, पण काही उपचार आपल्याला करायला लागतात. राणेसाहेब, आपण काय बोलू इच्छिता का? मला माहिती आहे सगळ्यांना जायची घाई आहे, घड्याळ 7:30 वाजलेले दाखवते. शोभाने बोलल्यानंतर आपण म्हणणं खरंच बरोबर नाही, पण त्यांनी सांगितलं जे ज्ञान द्या ते त्यांनी आपल्याला आता दिलेलंच आहे, की नाही? अन्नदान कसं करतात ते त्यांच्याकडे फार मोठी उदाहरणं आहे. मी सांगत नाही, त्यांच्याकडे काम करणारे ज्या बाया आहेत त्यांना वर्षातून मधून बोलून त्याची ओटी भरण्यापासून त्यांना अन्नदान जे पूर्वी ज्यांच्याकडे काम त्यांनी केलं आहे त्या बायांना बोलून ते करतात आणि ज्ञानदान ते करतात. आणि अर्थज्ञान त्यांचे मिस्टर इथे आले. जेव्हा कोणाला पैशाची मदत लागते तेव्हा आमचा एकदा लास्ट रिझॉर्ट जसं रिझर्व्ह बँक तसं आमचा विजय नाखरे इथे बसलेले आहेत. कुठे आहेत विजय? हां, विजय नाखरे इकडे बसलेले आहेत. तर आम्ही त्यांच्याकडे जातो, तेही देतात. तर हे ज्ञानाचा सागर या सगळ्या प्रकारचं ज्ञान ह्या कुटुंबाकडे आहेच. आणि याने सांगितल्याप्रमाणे शोभा बोलल्यानंतर आम्ही कोणी बोलणं खरंच त्याने काय आम्हाला शिल्लक, पण तरी पण सामाजिक हे हा जो हौशी कलाकार नुसता करमणुकीसाठी नाही आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक बांधिलकीचे काही तत्त्व ज्या ह्या ग्रुपने आम्हाला शिकवली ती फार महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे आम्ही जे ते कार्यक्रम करतो ते आम्ही पैसे देतो. यांनी स्वतःकडचा खर्च करून कपडा लत्त्यासाठी साड्यांचे निर्णय नथ काय केलेलं आहे, त्याच्यासाठी किती खर्च आला असेल आणि रोज इथे प्रॅक्टिस करायचे, हे सगळं बघून खरंच वाटतं तुमचं कौतुक करावं तिथं काय. तर खरंच धन्यवाद. दरवर्षी तुमचा कार्यक्रम पुढच्या वर्षी तुम्ही आणि वयाने 1 वर्षांनी वाढा तरी पण तुमचा कार्यक्रम असा जोरात होईल. त्या सगळ्यांचे खरोखरच आभार आहोत. फार बरं वाटतं अगदी. आणि ज्या तरुण आपला वयस्कर स्त्रिया पण आल्या आहेत, माझी एकच विनंती आहे की पहिल्यांदा दरवेळी अशा कार्यक्रमाला येत चला. तुम्ही सूचना द्या, तुमच्या आवडीचे कार्यक्रम आम्ही करू. आमचे हे जे व्हॉलेंटियर्स आहेत, जाधव आहे, नितीन आहे, शरद आहे, सगळे आहेत, ते सगळे तुम्हाला चांगले कार्यक्रम देतील, सुचवा. मग आम्ही तशा प्रकारचे तुमच्यासाठी कार्यक्रम करू. आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. बोलायचे आभार तर झालेलेच आहे, पण मला एकच विनंती आहे की आम्ही जेव्हा ब्रॉडकास्टवर टाकतो तेव्हा तुम्ही बाकीच्या कार्यक्रमाला पण या. छान कार्यक्रम असतात. गेल्याच शनिवारी आपल्याकडे डॉक्टरांचा कार्यक्रम झाला, खूप छान झाला, खूप माहितीपूर्ण होता तो. आणि मुख्य म्हणजे आषाढी वारीला आपण एक कार्यक्रम केला, त्याला पण चांगला प्रतिसाद दिला. तो कार्यक्रम बघून आणि आत्ताचा कार्यक्रम बघून मला तरी वाटतं की पुढच्या वर्षी आम्हाला हॉल घेऊन हा कार्यक्रम करायला लागेल. तर तुमचा असाच उत्कृष्ट प्रतिसाद असेल तर आपण हॉल घेऊन हा कार्यक्रम करू. धन्यवाद. सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि माझ्या मैत्रिणींच्या मैत्रिणी मीरा रोड, बोरवली,
नाही, खरंच खूप लांबून लांबून इकडे आलेले आहेत, त्यांचे खूप खूप आभार आहे. बरोबर ना? सुवर्णा, मधुरी, मीरा रोड आपल्याकडे मंडळी आलेली आहे. बोरोली, मीरा रोड खूप लांबून लांबून आलेले आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच कट्ट्यावर येत चला, कट्ट्याचे कार्यक्रम एन्जॉय करा, खूप छान होतो. हो, लोअर परळून पण आलेले आहेत, खूप खूप आभारी. अशाच आमच्या कार्यक्रमाला कट्ट्यावर नेहमी हजेरी लावा. चांगले चांगले कार्यक्रम असतात, मी नेहमी फेसबुकला टाकत असते. सगळ्यांचे खूप खूप आभार. कॉफी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. सगळ्यांनी कार्यक्रमाची सांगता खूप छानरित्या केली. खरंच त्यांनी जसं सांगितलं की शोभाताई काही जे बोलल्या त्याच्यापुढे माझे शब्द खरंच कमी पडले. त्यांचं ज्ञान अथांग आहे, शिकण्यासारखं त्यांच्याकडे भरपूर काही आहे. खरंच मी आज त्यांचं पहिल्यांदा ऐकलं, पण अजून ऐकावं, अजून त्यांनी काहीतरी सांगावं हेच लास्टपर्यंत आठवतं की अजून काय सांगतील, अजून काय सांगतील. मी खोटं नाही सांगत, श्रावणात मीही कथा लावल्या. हा कार्यक्रम करायचा मी वर्किंग आहे, त्यासाठी 2 तास काढून मी यायची. पण घरात माझा कुलदेवताचा सिद्धनाथाचा ग्रंथ चालू आहे, शिवलीला अमृत चालू आहे, सोमवारची कहाणी मी वाचते, त्याची पूजा करते, मध्येच नागपंचमीची करते, शुक्रवारी ज्योतीची पूजा करते. हे सगळ्या कहाण्या वाचल्याने जे आत्मिक समाधान मिळतं ना, ते कुठल्याही ठिकाणी मिळणार नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की पुस्तकं ज्ञान ठेवा, थोडंसं ग्रंथ जपा थोडेसे. माझा मुलगा तो ग्रंथ टुकूनही बघत नाही, परंतु मी मोठ्याने वाचल्याने त्याच्या कानावर जे शब्द जातात ते तो ऐकत असेल ना, हेच माझं एक आत्मिक सुख असतं की त्यातनं त्याला थोडंसं काहीतरी मिळेल. कारण आजकालची मुलं नाही मला वाटत की ते ग्रंथ वाचतील, त्यांना पुस्तकच वाचताना थकतात ती. तेव्हा त्यांच्याकडे भरपूर काही ज्ञान आहे. खरंच सुंदररित्या त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितली आणि लास्टपर्यंत मी म्हणत होते की ते अजून काय सांगतात, अजून काय सांगतात. ऐकण्याची माझी उत्सुकता इतकी झाली होती की सांगा, अजून सांगा. अरे हे ज्ञान आहे ना, खूप कमी जणांजवळ आजकाल सापडतं, प्रत्येकाकडे नाही आहे. आणि मी स्वतः जे वाचते ना, त्याच्यात मला कळतं की खरंच हे वाचलं पाहिजे, ही संस्कृती आपण जपली पाहिजे. तेव्हा मी सगळ्याच आचार्य कट्ट्यावरच्या सिनियर मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकतो आणि तुम्हाला हे सादरीकरण दाखवू शकतो. तेव्हा सगळ्यांना माझं मनस्पासून धन्यवाद.